तर नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। तरी बघू शकता यावर्षी पाऊस काळ जे अति पाऊस काळ आहे, दररोज अतिवृष्टी होत आहे आणि जे आपलं सोयाबीनचं वाण आहे हे KDS 753 फुले किमया आणि आपण सरीवरंबा पद्धत वापर केलेला आहे आणि 4 फुटाच्या बेडवर 2 लाईनी टोकन पद्धतीने लागवड केलेली आहे। 2 तासातील अंतर 1.5 फूट 1.5 बाय 2.5 फूट असं अंतर होते 4 फुटाचं बेड असल्यावर आणि 3 फूट 3.5 फुटाचं जर बेड असेल तर 1.5 बाय 2 फूट आणि आपण टोकन मशीनचे 4 दात काढून 8 दात ठेवलेले आहेत आणि 8 इंच 2 झाडातील अंतर 8 इंच झालेलं आहे। तरी बघू शकता यावर्षी अतोनात नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे। म्हणजे यावर्षी आपल्याला एकही रुपया कमाई न होता या शेतातून झिरो बजेट शेती यावर्षी झालेली आहे 2025 खरीप सीझन। आणि जर बघू शकता मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की सरीवरंबा पद्धत काळाची गरज आहे। सरीवरंबा पद्धत घेतल्यामुळे यातून आपल्याला आता ही जमीन जे बघता तुम्ही एकदम चिबडती जमीन आहे आणि 1 महिना झालं या बेडमध्ये पाणी आहे। 1 महिना झालं, 1 ते 10 ऑगस्टपासून पाऊस चालू आहे। दररोज 1 दिवस न खडा होता दररोज पाऊस येत आहे आमच्या भागामध्ये। तर आमचं गाव आहे कळगाव, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी या भागामध्ये दररोज अतिवृष्टी आणि ढगफुटीचे दृश्य, दरवर्षी ढगफुटीचं दृश्य एखादं होते माझं यावर्षी दररोज ढगफुटी होत आहे। आणि बघू शकता आपल्या प्लॉटला आज 98 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि सांगायचं एवढं तात्पर्य आहे की सरीवरंबा पद्धत आपल्याला काही ना काही उत्पन्न देऊन जाईल। तर बघू शकता आणि सर्वात महत्त्वाचं व्हरायटी आहे आणि हे रान आहे एकदम प्लेन सवान रान आहे। या जमिनीमधलं पाणी कुठेही जाऊ शकत नाही, एकदम चिबडती जमीन। तर अशा बऱ्याच शेतकरी आहेत जे रब्बीचं एकच पीक घेतात, खरीपचं घेत नाहीत। खूप चिबडत्या जमिनी असल्यामुळे त्यांचं सोयाबीन येत नाही। चिबडत्या जमिनीसाठी नंबर 1 KDSच्या जाती जे आपण फुले दुर्वा, फुले किमया, फुले संगम या जाती सांगतो। आपण 3 वर्ष झाले हीच जात निवडत आहेत। फुले संगम घेतो, फुले किमया, फुले दुर्वा या तिन्ही सुद्धा जातीचा आपण वापर केलेला आहे। तरी बघू शकता आतासुद्धा पाऊस येत आहे, आभाळ आलेलंच आहे, थेंबसुद्धा तुटत आहेत। तरी बघू शकता आपल्या सोयाबीनला कशा पद्धतीने शेंगा आहेत। यावर्षी अशा पद्धतीने शेंगा लागलेल्या आहेत। पावसाच्या अभावामुळे संपूर्ण शेंग गळ झालेली आहे शेंगाची। तरी आपल्याला बघू शकता या पद्धतीने शेंगाची संख्या आहे। तरी आपल्याला जर पाऊस जर उघडला इथून पुढे तर आपल्याला 8, 9 ते 10 प्लस नक्कीच ॲव्हरेज येईल आणि आपण एकदम मध्यभागी आहोत सोयाबीनच्या। तर बघू शकता पाऊस चालू झालेला आहे मित्रांनो। सांगण्याचा उद्देश एवढाच की सरीवरंबा पद्धत आपल्याला तारू शकते। तर बरेच शेतकरी असे आहेत की सरीवरंब्यावर लागवड करीत नाहीत। सरीवरंबावर लागवड करा, काही ना काहीतरी आपल्याला उत्पन्न होऊन जाईल। याच प्लॉटमध्ये 2 वर्ष झाला आपण एकरी 15 ते 16 ते 14 क्विंटल ॲव्हरेज काढत आहोत। तरी बघू शकता पाऊस चालू झालेला आहे। तरी धन्यवाद मित्रांनो।